होम मिनिस्टर. होम मिनिस्टर म्हणे. एक सूचना माझी कधी ऐकत नाही. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मला 2-2 तासाला फोन करायचा. आज दिवसभरात तुम्ही मला एक तरी फोन केला? आय एम सो सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण मी तुम्हाला म्हणालो होतो ना, तो जो क्लायंट आहे तो खरंच खूप खडूस आहे. हा, पण तुमच्यापेक्षा जरा कमीच. सर तुम्ही मस्करी करतोय ना. बरोबर आहे. एकतर दिवसभरात फक्त एकच फोन केला होता, त्यानंतर मला एकही फोन केला नाही, आणि आता तुम्हाला मस्करी सुचतीये. छान, मस्त. अहो सई, आत्ता कुठे असं छान रिलॅक्स वाटतंय मला तुमच्याशी बोलून. तुम्हाला माहितीये दिवसभर किती किती धावपळ होती. आता छान वाटतंय, असं जरा होमली फील होतंय. हो का? मग घरी आणा लवकर, मग आणखी छान वाटेल. हा, आता ऑन द वेच आहे, मी पोहोचतोच आहे बस. या लवकर. बरं मला सांगा, तुम्ही एवढ्या कामात होतात, जेवण वगैरे केलंय ना? येस, एकदम व्यवस्थित पोट भरून जेवलं. सर मला आईचा फोन येतोय, प्लीज 1 मिनिट थांबा ना. ओ सई, मी तुमच्यासाठी आयुष्यभर थांबायला तयार आहो. तुम्ही 1 मिनिटाचं काय बोलताय? डायलॉग बाजी बंद करा. थांबा म्हणजे होल्डवर राहा. 1च मिनिट थांबा फक्त. हा ठीक आहे, फोन घ्या. हा. हॅलो. कॉन्फरन्स गेलाय का? हॅलो हॅलो सई, कामात आहेस का ग? नाही बोल ना, काय म्हणतेस? आई काय झालं? तुझा आवाज का असा येतोय? सई अगं, तुला काय सांगू आणि कसं सांगू कळत नाहीये. आई जे काही असेल ना ते मन मोकळेपणाने सांग आणि स्पष्टपणे बोल. अजिबात घाबरू नको. काय? हो ना ग, आता एवढा महाग लॅपटॉप कसा भरून द्यायचा त्यांना? मला तर खूप टेन्शन आलंय. वरुणला तर काहीच सुचत नाही अगं. आई 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 तू शांत हो. हा, आपण काहीतरी मार्ग काढूया. एक काम कर, तू वरुणला फोन दे. हो देते. वरुण, ताई बोलते. हॅलो ताई. ताई, मी तुझी शपथ घेऊन सांगतो ग ताई, मी लॅपटॉप नीटच ठेवला होता. तो पडण्याचा काही चान्सच नव्हता. आणि मुळात दुसऱ्याची वस्तू मी एवढ्या बेपर्वाईनं वापरेन का? हे बघ, मला माहितीये तू तसा नाहीयेस आणि हे तू मुद्दाम पण केलेलं नाहीस. माझा आहे तुझ्यावर पूर्णपणे विश्वास. हा, शांत हो. ताई, मी कोणत्या तोंडानं सरांसमोर जाऊ ग आता? त्यांनी इतक्या विश्वासाने आणि प्रेमाने दिला होता मला तो लॅपटॉप. ताई, माझं ना डोकंच चालेल असं झालं. मला खूप टेन्शन आलंय. वरुण, तू आधी शांत हो. मला सांग, या सगळ्या विषयावर तुझं मामीशी आणि अंजलीशी काही बोलणं झालंय का? मला खरं तर असं बोलणं चुकीचं वाटतंय, पण या दोघींनीच काहीतरी केलं असणार आहे असं वाटतंय. डाऊट कसला? मला तर खात्रीच आहे. आणि मी अंजलीला विचारलं पण ग या बाबतीत, पण तुला माहिती ना ती काही कबूल करणार नाही. उलट त्या दोघी मलाच ओरडल्या. आणि त्यावरच घरात इतकं मोठं भांडण झालंय ना ताई, मी काय सांगू तुला. जाऊ दे, जे झालं ते झालं. ते तर काय बदलता येणार नाही ताई. आपल्याला नाही यावर काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल ग. काय करावं काही कळतच नाहीये. हो ना, मलाही काही सुचत नाहीये रे. आणि नेमके देवाण सर पण बाहेर गेलेत कामासाठी आणि रात्री उशीर येणार आहेत. ते असते तर किमान मग. नाही ताई, जिजूंना काही सांगू नको. उगाच त्यांना टेन्शन नको. ते पण खरं आहे म्हणा. त्यांच्यावर किती ओझं टाकणार ना आपण. बिचारे प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करतात. मग प्रत्येक वेळेस नाही ना मदत मागू शकत आपण पण त्यांच्याकडे. करेक्ट आहे ताई तुझं. पण आता मी काय करू, मला खरंच कळत नाहीये. अगं, उद्या दुपारपर्यंत मला लॅपटॉप परत करायचा आहे सरांना. फार तर संध्याकाळपर्यंतचा वेळ मिळेल ग.
हे बघ, तू तू टेन्शन घेऊ नको. आपण काहीतरी मार्ग काढूयात. हां, वरून मी असं करते, मी माझे दागिने गहाण ठेवते आणि त्यातून जे पैसे येतील त्यातून आपण सरांचा तसा लॅपटॉप विकत घेऊ आणि त्यांना देऊन टाकू. हां, चालेल? अगं ताई, पण इतका महागडा लॅपटॉप विकत घ्यायचा म्हणजे? हे बघ, या सगळ्यापेक्षा ना तुझ्या सरांचा विश्वास सगळ्यात जास्त महाग आहे. त्या भल्या माणसाने एवढ्या मोठ्या मनाने तुला लॅपटॉप दिला ना, उगाच आपल्यामुळे त्यांचं कशाला नुकसान करायचं. मी काहीतरी मॅनेज करते आणि आपण त्यांचा लॅपटॉप देऊन टाकूयात. उगाच आपण देवाण सरांना पण नको स्ट्रेस द्यायला. मी एक काम करते, पैशांची काहीतरी व्यवस्था करते आणि मग आपण सरांचा लॅपटॉप घेऊन टाकूयात. मग नंतर मी देवाण सरांना सांगेन ना की मी दागिने का गहाण ठेवले होते. ते घेतील मला समजून. तू नको टेन्शन घेऊस. ताई ताई, थँक्यू सो मच. माझ्यामुळे कायम तुला त्रास होतो ना, मी कायम तुला अडचणीत टाकतो. वरून, तू भाऊ आहेस माझा. आणि हे बघ, तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नको आणि कुठलाही लोड घेऊ नको. मी सगळं काय मॅनेज करेल, ठीक आहे? आता स्ट्रेस घेऊ नकोस आणि रात्रभर विचार करत नको बसू या सगळ्या गोष्टींचा. आईला पण सांग की टेन्शन घेऊ नको. ताई थँक्यू. तू नसतेस तर माझं काय झालं असतं ग. मी आधी पण होते आणि आत्ता पण आहे आणि पुढे पण असणार आहे कायम. आता तू शांतपणे झोप, विचार करू नकोस. बाय, गुड नाईट. गुड नाईट, बाय. आहे ना ताई आपल्या पाठीशी. सई, सई कशा आहात हो तुम्ही? आय मीन, एखाद्या माणसाने किती समजूतदार असावं. तुम्हाला चांगल्याने माहितीये, तुम्ही अख्खं जग जरी मागितलं ना मला, तरी तुमच्या पायाशी आणून ठेवेन मी. पण नाही, तुम्ही ते सुद्धा मागणार नाही मला. पण खरी गंमत पण यातच आहे ना. आय लव्ह यू सई, आय लव्ह यू सो मच. कमाल आतो तू. किती लकी यार मी.